नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, 2025चा मान्सून कसा राहणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, मराठवाड्यात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे. कोकणपट्टी आणि विदर्भात सुद्धा जोरदार पाऊस होईल. भारतीय हवामान विभागासोबतच आघाडीची हवामान विषयाचा अंदाज करणारी संस्था स्कायमेटने यावर्षी मान्सूनचा अंदाज वर्तवलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, स्कायमेटने यावर्षी मान्सूनचा अंदाज वर्तवलेला आहे. जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये सरासरीच्या 106% पाऊस यावर्षी होणार आहे. त्यात फार तर 5% मागेपुढे होऊ शकते. म्हणजे देशात चांगला पाऊस होणार आहे. हा मान्सून येण्यासाठी गरजेचे असणारे सगळे फॅक्टर अनुकूल आहे. ते फॅक्टर कोणते आहेत? चांगला पाऊस येण्यासाठी तिथे कसे कारणीभूत ठरतात ते आपण पाहूया. 2025चा उन्हाळा इतिहासातील सर्वात उष्ण उन्हाळा असल्याचं यावर्षी सुरुवातीलाच बोललं जात होतं. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी हीटवेव्हसुद्धा जास्त होती. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच उष्ण वारे वाहायला सुरुवात झाली. उकाडा सहन कसा करायचा या विचारात असतानाही आनंदाची बातमी समोर आलेली आहे. यंदाचा मान्सून हा जोरदार असणार आहे. शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रात, खास करून मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी ही दिलासा देणारी गोष्ट आहे. महाराष्ट्रासोबत एकूण 17 राज्यांमध्ये यावर्षी पाऊस चांगला असेल असा अंदाज आहे. आता यावर्षीचा पावसाळा सरासरीपेक्षा जास्तच असण्याचा सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे पॅसिफिक महासागरात ला निनोचा वाढलेला प्रभाव. 2023मध्ये ला निनोऐवजी अल निनोचा प्रभाव जास्त होता. त्यामुळे मान्सूनला याचा जोरदार फटकाही बसला होता. मागच्या वर्षी सुद्धा एल निनोचा प्रभाव जास्त होता. तेव्हाही सरासरीच्या 108% पाऊस झालेला. म्हणजे चांगला पाऊस. आता यावर्षी 106% पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. टप्प्याटप्प्यात हा पाऊस बरसणार आहे. जूनमध्ये 70%, जुलैमध्ये 102% आणि सप्टेंबरमध्ये 108% असा अंदाज आहे. ला निनो आणि एल निनो कशा पद्धतीने मान्सूनवर परिणाम करतात ते पण आपण पाहूया. पॅसिफिक महासागरात आणि हिंदी महासागरात उन्हामुळे जे तापमान वाढतं त्या तापमानामुळे देखील हवामानामध्ये व त्या तापमानामुळे मान्सूनवर पण देखील परिणाम होतो. तुम्हाला काय वाटतं? उन्हाळा तुमच्यासाठी कसा आहे व तुमच्या भागात पाऊस कसा राहू शकतो? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.